तर मतदानादरम्यान कुठे कुठे राडा झाला आणि गालबोट लागलं त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये बिडकीन मतदान केंद्रावरती पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक, विनाकारण महिला गर्दी करत असल्यामुळे पोलिसांनी महिलांना बाहेर काढलं। साताऱ्याच्या वडगावमध्ये बोगस मतदानावरून भाजप एनसीपी आमने सामने, वडगाव हवेलीतील मतदान केंद्रात काही काळ तणाव, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे वाद मिटला। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये भाजप उमेदवाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप, सिल्लोडच्या नायगाव मतदान केंद्रावरती धक्काबुक्की झाल्याचा आरोप। पुण्याच्या शिरूरमध्ये बोगस मतदार पकडल्याचा दावा, चाकणमधील तरुण रांजणगाव गणपती मतदान केंद्रावरती भाजपच्या चिन्हावर मतदान करण्यासाठी आल्याची तरुणाची कबुली, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई। पुण्याच्या रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटामध्ये बोगस मतदार पकडले, चाकणमधील तरुण रांजणगाव गणपती इथे मतदानासाठी आल्याचं समोर, या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून कारवाई सुरू। तर पुण्यातल्या खेडच्या आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनीता बुट्टेंच्या पतीवरती अज्ञातांकडून हल्ला, शरद बुट्टेंचा काही दिवसांपूर्वीच भाजपनं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, हल्ल्यामध्ये शरद बुट्टे गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये बिडकीन मतदान केंद्रावरती पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक, विनाकारण महिला गर्दी करत असल्यामुळे पोलिसांनी महिलांना बाहेर काढलं। चिपळूणच्या सती चिंचघरी मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद, सती चिंचघरी केंद्रावरती अर्धा तास तब्बल मतदान प्रक्रिया बंद पडली होती। ईव्हीएम बंद पडल्यामुळे मतदारांचा गोंधळ झाला, नवीन मशीन त्यामुळे मागवण्यात आली। तर कोणकोणत्या ठिकाणी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। सांगलीमध्ये जयंत पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क, साखराळे येथे केंद्रावरती जयंत पाटलांचं मतदान, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत चांगलं यश मिळेल, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क, राणा जगजितसिंह पाटील यांनी तेर गावी कुटुंबासह केलं मतदान। मंत्री नितेश राणेंकडून कणकवलीतल्या वरवडे गावी मतदान, जिल्ह्याच्या विकासासाठी मतदान करा, नितेश राणेंचं मतदारांना आवाहन। तर कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदानाचा हक्क बजावला, नागरिकांना मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन मुश्रीफ यांनी केलं होतं। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क, सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये केलं मतदान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील दापका मतदान केंद्रावरती 104 वर्षांच्या सैदाबी पटेल यांनी, तर कोल्हापुरात कृष्णा मुळीक यांनी वयाच्या 104व्या वर्षी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला। सिंधुदुर्गातल्या कलमठ मतदान केंद्रावरील 88 वर्षाच्या आजींनी बजावला मतदानाचा अधिकार, आजारी असून सुद्धा आजी मतदानासाठी पोहोचल्या, सर्वांनी मतदान करण्याचं त्यांनी आवाहन सुद्धा केलं होतं। परभणीच्या सेलूमध्ये बोथमधील गावकऱ्यांचा मतदानावरती बहिष्कार, गावाला जाण्यासाठी रस्ता आणि करपरा नदीवरती पूल नसल्यामुळे ग्रामस्थांचा पाण्यातून धोकादायक प्रवास सुरू। सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावरती बहिष्कार, अनधिकृतपणे वृक्षतोड केल्याबद्दल नाराजी, गावकऱ्यांनी मतदानावरती बहिष्कार घालून गाव बंद ठेवलं।